आपल्याला जेव्हा काही शारीरिक त्रास होतो, मानसिक त्रास होतो किंवा आर्थिक त्रास होतो, दुःख वाटायला येतं, आपण चिंतातूर होतो, तेव्हा आपल्याला वाटतं की हे सगळं माझ्याबरोबरच का घडतंय? मी कोणाचं काय वाईट केलंय म्हणून हे सगळं माझ्यासोबत घडतंय? असं तुम्हालाही कधी ना कधीतरी वाटलंच असेल, नाही का? पण याचं उत्तर एक आहे. आपल्या भगवद्गीतेत आपल्याला ते सापडतं, की आपलंच कर्म असं असतं जे आपल्यासमोर येऊन उभं राहतं. मग ते ह्या जन्मातलं नसलं तरीही कदाचित ते कुठल्या तरी जन्मातलं असेल. केलेले पाप कर्मच आपल्याला ह्या जन्मात फळ देऊन जातात आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. पण मग असा विचार केला तर एक प्रश्न आणखीन मनात येतो, की जर पाप कर्म कधी ना कधीतरी आपल्याला फळ देतच असतात, कर्मापासून आपली सुटका नाही, तर मग आपले संत आपल्याला नामस्मरण करा असं का सांगतात? सगळे संत म्हणतात की नामस्मरणाने प्रारब्धाचे भोग कमी होतात. मग खरंच तसं आहे का? आणि भोग कमी होतात म्हणजे नक्की काय होतं? आपल्याला त्रास कमी होतो का? कशा प्रकारे कमी होतो? जर तुमच्यावर आता कुठलं संकट असेल आणि आता तुम्ही नामस्मरण करायला बसलात, तर खरंच त्याचा रिझल्ट मिळेल का? कर्माचा सिद्धांत अटळ असतो. कर्म कोणालाही चुकवता येत नाही. कर्माचं फळ हे मिळतं. मग कर्म चांगले असू द्या किंवा वाईट. पण आपली शास्त्र आणि संत आपल्याला सांगतात की इष्टदेवतेचे नामस्मरण, जप व्यक्तीला प्रारब्धाचे कर्म भोगण्यात फार उपयुक्त ठरतं. नामस्मरण हे रामबाण औषध आहे. ज्या योगे आपल्याला जडलेले महान रोग, मग ते शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक किंवा इतर कुठल्याही प्रकारचे असू द्या, त्यातून माणूस मुक्त होतो. पण नामजप हे आयुर्वेदिक औषधाप्रमाणे आहे. ऑलोपॅथिक पद्धतीचं औषध नाही बरं का. म्हणजे पथ्यपाणी सांभाळायची ऑलोपॅथीमध्ये विशेष जरुरी नसते. इंजेक्शन, गोळ्या, औषध घेतलं की बरं वाटतं. तेलकट खाऊ नका, तिखट खाऊ नका, आंबट खाऊ नका असं फार पथ्य डॉक्टर सांगत नाही. कारण रोग ऑलोपॅथीने वरवरच बरा होतो. पण आयुर्वेदिक औषध घेताना कसं भरपूर पथ्य पाळावी लागतात. कारण आयुर्वेदिक रोगाचं मुळापासून उच्चाटन करतं, मुळापासूनच रोग काढून टाकतं. नामजपसुद्धा आयुर्वेदिक औषधाप्रमाणेच आहे. थोडक्यात काय, तर आपल्याला आपल्या कर्माचे भोग भोगताना त्रास कमी व्हावा असं वाटत असेल, तर नामस्मरण हा उत्तम उपाय आहे. खरा, पण त्याचबरोबर काही नियमांचे पालनही करावं लागतं. तुम्ही इकडे चोरी करताय, तिकडे नामस्मरण करताय, असं कसं चालेल? इकडे खोटे बोलताय, तिकडे देवासमोर बसून टाळ वाजवताय, हे चालेल का बरं? म्हणजे पथ्य ही आलीच. मग नामजपाबरोबरच कोणती पथ्य आपल्याला पाळायला हवीत? बरं, त्यामध्ये सगळ्यात पहिलं पथ्य म्हणजे कधीही खोटं न बोलणे, कोणाची निंदा न करणं, आत्मस्तुती न करणं. मी कसा शहाणा, मी किती नामस्मरण करतो, मी किती देवाचं करतो, मी किती यात्रा करतो, काही गरज नाही ह्या सगळ्याची. कोणतंही व्यसन न करणं ही तर पहिली अट. आणि दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा न बाळगणं, दुसऱ्याच्या पैशावर आपला डोळा गेला नाही पाहिजे. परस्त्रीला मातेसमान मानणं, आपल्या नामजपाची कोणाशीही वाच्यता न करणे. अगोदर म्हटलं तसं मी इतका नामजप करतो हे कुणालाही सांगायची गरज नाही. मी मोठा भक्त आहे असा अभिमानही बाळगता कामा नये. अशी ही थोडीशी पथ्य पाळली ना, तर नामजप तुमचं प्रारब्ध कर्म भोगताना तुम्हाला औषधासारखं ठरतं. जपाने प्रारब्ध कर्म भोगताना दुःखाची तीव्रता कमी होते. आपलं मन ईश्वराकडे लागतं, त्यामुळे दुःखाची कधीकधी जाणीवही होत नाही. थोडक्यात काय, जर आपल्या हातून काही पापकर्म घडली असतील, तर आपण नामजप जरूर करावा, नामस्मरण जरूर करावं, रामनामाचा जप जरूर करावा. पण त्याचबरोबर काही पथ्यही पाळावीत. कारण ही पथ्य पाळली तरच आपलं दुःख मुळापासून नष्ट होतं, वरवर जात नाही. तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं? नामस्मरणाचा तुम्हाला अनुभव कसा आहे? कमेंट करून नक्की सांगा.
मित्रांनो, तसं तर नामस्मरणाचं महत्त्व सगळ्याच संतांनी पटवून दिलेलं आहे. पण नामस्मरणाचं प्रेम कसं निर्माण होईल हे सांगताना श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की नामाचं प्रेम येण्यासाठी खरी तळमळ असली पाहिजे. महाराज म्हणतात की नामाचं प्रेम का येत नाही हा प्रश्न बहुतेक जण विचारतात. पण थोडासा विचार केला तर असं लक्षात येईल की हा प्रश्न बरोबर नाही. मूल न झालेल्या बाईला मुलाचं प्रेम कसं येईल असं विचारण्यासारखं आहे. मूल झालं की प्रेम त्याच्याबरोबरच येत असतं. तेव्हा मुलाचे प्रेम कसे येईल हा प्रश्न करण्याऐवजी मूल कसे होईल याचा विचार करणे बरोबर ठरेल, नाही का? आपण सुद्धा प्रश्न करायचा असेल तर नामाचं प्रेम कसं येईल असा करण्याऐवजी मुखी नाम कसं येईल असा प्रश्न करणं बरोबर आहे. मुखी नाम यायला वास्तविक अडचण कोणाची असते? दुसऱ्या कोणाचीही नसून आपली स्वतःचीच आहे. वास्तविक पाहता एकदा नाम घ्यायचं ठरवून सुरुवात केली की झालं. पण तसं होत नाही ना. दोष दुसऱ्या कोणाचा नसून आपला स्वतःचाच आहे. म्हणून नाम घेणं हे आपलं काम आहे. मग त्याच्या पाठोपाठ येणं हा प्रेमाचा धर्मच आहे. जसं आईच्या बाबतीत मूल आणि प्रेमाचा पाना ही निराली असूच शकत नाही, तसंच नाम आणि त्याचं प्रेम ही एकमेकांना सोडून राहूच शकत नाही. ह्यावरून एक गोष्ट तर ठरली की प्रेम का येत नाही याचं उत्तर आमच्याजवळ आहे आणि ते म्हणजे नाम घेत नाही म्हणून. ह्यावर कोणी असंही म्हणेल की आम्ही नाम घेतोय की तरीही प्रेम येत नाही. हे विचारणं ठीक आहे, पण आता आम्ही जे नाम घेतो म्हणतो त्याचा विचार केला तर काय दिसेल? पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो तसा नामाबद्दल आपल्याला ठिकाणी कळवळा असला पाहिजे. सर्व संतांनी आणि आपल्या गुरुचे नाम घ्यावे असं सांगितलं म्हणून आपण ते घेतो किंवा दुसरे काही करायला नाही म्हणून घेतो इतकंच. अर्थात तसं ते घेतलं तरी आज न उद्या आपलं काम होईलच. पण प्रेम का येत नाही असा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण नाम किती आस्थेने घेतो हा प्रश्न स्वतःला विचारा. ते गरजेचं आहे. एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झालं तर त्याच्या बाबतीत तिची जी स्थिती होते ना, ती स्थिती आपली नामाच्या जपाच्या बाबतीत झाली पाहिजे. आपल्या देहाची वाढ जशी आपल्या नकळत होते तशी आपली पारमात्मिक उन्नती ही आपल्या नकळत झाली पाहिजे. ती कळली तर सर्व फुकट जाण्याची संभव असतो. परमात्मा मिळवण्यापेक्षा मिळवलेलं टिकवणं हे जास्त कठीण आहे. ज्याला मी काहीतरी झालो असं वाटतं तो काहीच झालेला नसतो. अशा माणसाने फारच सांभाळले पाहिजे. थोडक्यात काय तर नाम घेत राहा. जसा आईला आपल्या मुलाबद्दल कळवळा असतो त्याच आस्थेने त्याच प्रेमाने नाम घेण्याचा प्रयत्न करा. आज न उद्या तुमच्याही हृदयात नामाबद्दल प्रेम जागृत होईल आणि मग जसा पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही तसंच नामाशिवाय तुम्ही राहू शकत नाही. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.